शिवकालीन वाघनखं जी आहेत ती साताऱ्यात दाखल झालेली आहेत। आज खऱ्या अर्थानं हा सोहळा जो आहे तो साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। सगळे सातारकर सुद्धा आपल्या सोबत आहेत, ते सुद्धा उत्सुक आहेत ही शिवकालीन वाघनखं पाहण्यासाठी। दादा काय सांगाल, काय पहिली भावना आहे की वाघनखं आपण इतिहासात ऐकलेलं आहे, वाघनखं कशी असतात ही फोटोमध्ये पाहिले आहेत, परंतु प्रत्यक्षात जी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली आता साताऱ्यात आली आहेत ती तुम्हाला पाहता येणार आहेत, काय नेमके भावना आहेत? नक्कीच या ठिकाणी पूर्ण आनंदाचं वातावरण आहे। या ठिकाणी सातारा आपला राजधानी साताऱ्यामध्ये जी वाघनखं येणार आहेत आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे लंडनवरून जे भारतात वाघनखे दाखल झाली ती राजधानी साताऱ्यामध्येच झाली आहेत। आणि तुम्ही आता जे बोलला ते बरोबरच आहे, लहानपणापासून वाघनखे नुसतं ते ऐकून होतो कशी असतील, कशी दिसत असतील, कशा प्रकारे बनवले असतील, हा जो आमचा आपण म्हणतो क्युरिओसिटी जी होती ती आज समोर ती पाहून ती संपणार आहे। आणि याबद्दल राज्य सरकारचं, केंद्र सरकारचं या ठिकाणी आम्ही आभार मानतो। आणि महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट जी या ठिकाणी वाघनखे संग्रहालयात बघायला ठेवणार होती त्याऐवजी माननीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन त्याची जल्लोषी मिरवणूक वगैरे जे नियोजन केलं त्याबद्दल सर्व सातारा तसेच इतर सातारा परिसर जो आहे, सातारा जिल्हा आहे, हा त्यांचा आभारी राहील। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर अनेक राजकारण्यांनी आक्षेप सुद्धा घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला, एक सातारकर म्हणून त्याची तुम्हाला कुठेतरी खंत वाटते का? काय त्यांच्या आक्षेपावरती तुमचं काय मत आहे? खंत नाही, या जे आक्षेप ज्यांनी घेतला त्यांच्या बुद्धीची कीव येते की त्यांना मला एक कळत नाही, ते वाघनखे जे आहेत त्याच्यावरच त्यांनी आक्षेप कसा घेतला बरं? आक्षेप घ्यायला काय, हे काय 300 वर्षापूर्वी ह्यांचं वय किती आहे, ह्यांचा काय अभ्यास आहे, कोण आहे ते, ह्यांचं काय हे काय इतिहासकार आहेत का, आणि यांना किती अभ्यास आहे? जरी एखादा इतिहासकार असले आणि त्यांनी बोलले तरी ते म्हणजे काय त्यांचा अंतिम निर्णय असतो का? अंतिम काय जे बोलतात ते काय त्यांना सगळं माहिती आहे असं काय असतं का? आणि असे जे खूप बोलतात हे ह्यांच्याकडं आम्ही शिवप्रेमी पूर्ण दुर्लक्ष करतो। साहजिकच आहे, दुर्लक्ष करतो असं म्हणतात। तुमचं काय मत आहे? वाघनखं जे आहे ती, तुम्ही सातारकर आहात, तुम्हाला पहिला मान साताऱ्याला मिळालेला आहे वाघनखं पाहण्याचा, काय ना? खरं तर सर्वात प्रथम प्रशासनाचं आम्ही सातारकरांच्या वतीनं राज्य शासनाचं खरं तर मनापासून धन्यवाद देतो। आणि खरं तर ही वाघनखं लंडनहून पहिल्यांदा राजधानी साताऱ्यात येत आहेत, त्यामुळे एक सातारकर म्हणून खरं तर आम्हाला खूप अभिमान वाटतोय। आणि आजपर्यंत फक्त आम्ही ऐकलं होतं की बाबा पुस्तकात वाचलं होतं की जी वाघनखं अशी आहेत की ज्यांनी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला। आज अशी वाघनखं ज्या आम्हाला एक शिवाजी राजांचा पराक्रमाचं प्रतीक म्हणून आम्ही आज त्यांच्या ज्या वस्तूकडे बघतो ती वस्तू आज याची देही याची डोळा आम्हाला बघायला मिळेल, याबद्दल खरं एक सातारकरांच्या वतीनं आम्हाला एक अभिमान वाटतो। आणि एक साताऱ्यामध्ये खूप जल्लोषी वातावरण आहे, सगळीकडे एक शिवमय वातावरण झालेलं आहे, त्यामुळं खूप छान वाटते सातारकर म्हणून। बरोबर आहे, साताऱ्यामध्ये जल्लोषी वातावरण आहे। काही आपल्यासोबत अनेक शिवभक्त आहेत, काय सांगशील दादा? तू पुस्तकात सुद्धा वाचला असेल की वाघनखंचा इतिहास आपण वाचलेला आहे, परंतु प्रत्यक्षात आता ती तुम्हाला पाहता येतील उद्यापासून, काय भावना काय आहेत? काय भावना, आज आमच्या 19 तारखेला आज महाराजांची पूजा असते आमच्या मंडळातर्फे, तर आज आम्हाला खूप आनंद होत आहे की या दिवशी आज आम्हाला हा मान भेटलेला आहे की महाराजांचे जे शौर्याचं प्रतीक होतं, महाराजांनी त्या काळामध्ये अफजलखानाचा वध करून जे म्हणजे स्वराज्यावर आलेलं मोठं संकट होतं ते त्यांनी हे केलेलं, तर त्याबद्दल जे त्यांनी शौर्य त्या काळात केलेलं त्याचं प्रतीक आज सातारमध्ये, त्या महाराजांची राजधानी म्हणून ओळखली जाणारी ही सातारा आहे, तर सातारामध्ये येत आहे। तर खरंच खूप आम्हाला सातारवासियांना याचा खूप अभिमान आहे की सातारमध्ये हे पहिल्यांदा येत आहेत। धन्यवाद। साहजिकच आहे, हे सगळे सातारकर आपले शिवभक्त आहेत, त्यांची सगळ्यांची भावना एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं जी आहेत ती साताऱ्यात आल्यामुळे उल्हासाचं, आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि प्रत्येकाला उत्सुकता आता लागलेली आहे की जी वाघनखं आलेली आहेत ती प्रत्यक्षात कधी पाहायला मिळतील। कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।